स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचा हा विशेष मुलाखत सत्र आपण घेत आहोत, ज्याचं नाव आहे गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा. आजचा हा आपला भाग 5 आहे आणि जे आज मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा ज्याला आपण म्हणत असतो ना, की खूप व्यक्तिमत्वांचं कार्य फार मोठं असतं. तसेच आजचे व्यक्तिमत्व आपल्याला ह्या विशेष मुलाखत सत्रासाठी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला मान्यवर म्हणून आपल्या ह्या विशेष मुलाखत सत्रासाठी राजश्रीताई गागरे सुद्धा आपल्या सोबत आज या ठिकाणी आहेत. श्रोते हो, असं म्हणत असतात की एक शिक्षक अतीत प्रस्तुत करता है, वर्तमान को प्रकट करता है और भविष्य बनाता है. आणि अजून त्याचप्रमाणे एक सुंदर अशा हिंदीतली एक ज्याला कोट आपण म्हणत असतो ती आहे की एक अच्छा शिक्षक आशा को प्रेरित कर सकता है, कल्पना को उत्तेजित कर सकता है और सीखने का प्यार पैदा कर सकता है. आणि असेच काही व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक दिगंबर मारुती ढोकले सर आज आपल्या सोबत आहेत. त्याचप्रमाणे आज सरांचं पुढील आपण वर्णन करण्याच्या पहिले मी सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. स्वागत आहे सर तुमचं राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या विशेष मुलाखत सत्र गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा या विशेष मुलाखत सत्रामध्ये. आपण सरांविषयी अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. सर किसान कृषी विकास व शिक्षण संस्थेचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड चे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सर करंदी कायाकल्प संस्थांचे सचिव, पिंपरी चिंचवड कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सर उपाध्यक्ष आहेत व इंद्रायणी सेवा संघ भोसरीचे ते सचिव सुद्धा आहेत. सरांना आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. अनेक व्यक्तिमत्वांना सर परिचित सुद्धा असतील. म्हणजे झालं असं की ज्यावेळेस पासून आम्ही ही मुलाखत सत्रासंदर्भात पोस्ट मी तयार करून ते फॉरवर्ड करायला सुरुवात केली. अनेक विद्यार्थ्यांचे पालकांचे मेसेज आम्हाला आले, की हे सर आमच्या परिचयाचे आहेत, हे आमचे सर आहेत असे अभिमानाने त्यांचे विद्यार्थी सुद्धा सांगत होते. त्यापेक्षा मोठं सरांचा सन्मान काय असू शकतो आणि तेच आपण पुढील जे पुरस्कार पाहणार आहोत, ही त्याची एक पावती म्हणावी लागेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचा साने गुरुजी संस्कारक्षम पुरस्कार देखील सरांना लाभलेला आहे. शिक्षक पुरस्कार, दामोदर वाचनालय भोसरी तर्फे कृतज्ञता पुरस्कार 2010, कैलासवासी गोरडे सर स्मृती प्रित्यर्थ विशेष सन्मान पुरस्कार 2011, लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार 2011, श्री वसंत नाना लोंढे प्रतिष्ठानाच्या वतीने लोकसेवा पुरस्कार देखील सरांना देऊन सन्मान झालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गदिमा शैक्षणिक विकास पुरस्कार 2014, साने गुरुजी विचार साधना पुरस्कार 2017 आणि बेस्ट सेक्रेटरी इन द डिस्ट्रिक्ट अवॉर्ड बाय द लायन्स क्लब 2010 ने सुद्धा सरांचा सन्मान झालेला आहे. त्याबद्दल सर आपलं मनापासून अभिनंदन आणि मूळतः आजच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी मी करतो. राजश्रीताईंच्या वतीने सुद्धा मी आपल्या ठिकाणी स्वागत करतो. ताई, मी आपल्याला विनंती करतो की सरांचं आपण शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करावं. नमस्कार, मी सौ राजश्री गागरे, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि विशेषतः आज जे व्यक्तिमत्व महामुलाखत मध्ये आपल्याला लाभलेले आहे ते भोसरी परिसराचं भूषण आहे आणि ज्यांना सरस्वतीचा पुत्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो. त्यांचं सूत्रसंचालन ऐकल्यानंतर कुठलीही व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जाते. आणि आता जसं कुणालने त्यांच्याबद्दल सांगितलं, मलाही बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या, त्या आता त्यांच्या बायोडेटा मधून प्रदर्शित झाल्या इथे. फक्त आम्ही मसापचे मी एक सदस्य आणि सर कार्याध्यक्ष या माध्यमातून ओळखीचे झालेलो होतो. आणि मग गदिमा साहित्य प्रोग्राम कार्यक्रम असू द्या किंवा कुठलेही कार्यक्रम, योगा दिवस असू द्या, तर सरांचं सूत्रसंचालन ऐकलेलंच आहे मी. आणि पुरस्कार ही जरी सरांची म्हणजे आपण जी पुरस्काराची लिस्ट वाचली, पण मला वाटतं हजारोंनी सूत्रसंचालन आतापर्यंत सरांनी केलेले आहे. आणि शारदा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून भोसरीतल्या जनसामान्यांपर्यंत आदरणीय दिगंबर ढोकले सर हे व्यक्तिमत्व पोहोचलेलं आहे. कारण भोसरीमध्ये शारदा क्लासेस नाव जर घेतलं तर ढोकले सरांबद्दल विद्यार्थी पालक अगदी भरभरून बोलतात. आणि मला असं वाटतं की गरीब विद्यार्थी असू द्या किंवा अडलेले निडलेले, तर सर फीज सुद्धा घेत नसावे, कारण अतिशय मितभाषी आणि मृदू व्यक्तिमत्व असलेले आज आपल्याला व्यक्तिमत्व महामुलाखत या सदरासाठी लाभलेले आहे. आणि जास्त वेळ न घेता
मलाच सरांकडून खूप साऱ्या गोष्टी ऐकायच्या आहे. त्यांचा जीवन प्रवास ऐकायचा आहे आणि कुणालनी आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हाच मी कुणालला सांगितलं, "अरे सरांबद्दल जर तू ऐकत राहिला त्यांचा आवाज आणि बोलण्याची लकब तर ऐकत राहावं वाटतं." तर मी सरांना विनंती करेल, की आपल्याच विशेष शब्दसुमनांनी आमच्या YouTube चॅनलच्या विशेष म्हणजे रसिकांसाठी तसेच आमच्या सर्व मान्यवरांसाठी आपला जीवन प्रवास आत्तापर्यंत जो संघर्षमय जीवन प्रवास आहे तो आपण सांगण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद राजश्रीताई. आपण खूप छान पद्धतीने सरांबद्दल शब्दसुमनांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या मनापासून अभिनंदन सुद्धा करतो. सर, आम्ही प्रत्येक मान्यवरांना ह्या मुलाखत सत्रासाठी ज्यावेळेस आमंत्रित करत असतो, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तिमत्वांसंदर्भात आम्ही अभ्यास करूनच प्रश्नावली तयार केलेली असते आणि आपला गौरव करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मी एक विशेष पद्धतीने आपला शब्दसुमनांनी गौरव नक्कीच करेल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दची वाटू धन जनलोक. तुका म्हणे पहा शब्दची देव, शब्दाचे गौरव गौरव पूजा करू." तर सर, नक्कीच आपलंही व्यक्तिमत्व ह्या संबंधितच नक्कीच जोडले गेलेले आहे. कारण शब्दांनी आपल्याला घडवले आणि आपल्या शब्दांनी अनेक जण घडलेले असतील. कारण आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचं आज काम हाती घेतलेलं आहे. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचं, त्यांना आनंद देण्याचं काम आपण त्याच्यामध्ये नक्कीच केलेलं आहे. त्यामुळे सरांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यामुळे सर, माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिलाच प्रश्न आपल्याला असेल, की आपला प्रवास कशा कशा पद्धतीने आपण केलात? म्हणजे एक शिक्षक, एक सूत्रसंचालक, त्याचप्रमाणे मराठी साहित्य परिषदेचं आपलं जोडणं, या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल आमच्या श्रोत्यांना? मनपूर्वक धन्यवाद कुणाल. राजश्रीताईंना नमस्कार. सर्वांना रामकृष्ण हरी आणि स्वामी समर्थांना वंदन करून आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करू. कारण आपण दोघंही स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहात, सेवेकरी आहात आणि त्यांच्या कृपेनेच हा सगळा संसार एवढ्या संकटात सुद्धा चालू आहे. सर्वप्रथम आपला जे YouTube चॅनल आहे त्याला मी माझ्या वतीने, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, लायन्स क्लबच्या वतीने, शारदा क्लासेसच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अधिकाधिक श्रोतृवृंद याला जोडला जाऊ. पहिली गोष्ट, आपला जो उपक्रम आहे की माझ्यासारख्या किंवा आणखी काही मान्यवरांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण या चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेता आणि त्यांचा अंतरंग उलगडून इतरांना त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल, हा आपला त्याचा सदहेतू आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, राजश्रीताई स्वतः आमच्यासारख्या अनेक साधकांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी एक रोल मॉडेल आहात. कुणाल, तूही तरुणांचा आणि तुझं बोलणं मी आता ऐकलं आणि जाणवलं आणि तुझ्याकडनं सुद्धा खूप काही चांगलं शिकण्यासाठी आहे. आता आपला हा परस्परांना धन्यवाद देण्याचा कार्यक्रम थांबून तू विचारलेल्या पहिल्या प्रश्नाकडे मी या ठिकाणी जातो, की मी स्वतः गेले 30 वर्ष शारदा कोचिंग क्लासेस नावाने भोसरी परिसरामध्ये क्लासेस घेतो. आजपर्यंत अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या क्लासचे गेलेले आहेत. पण सुरुवातीला सांगायचं झालं तर हा क्लास जो सुरू केला मी, तर मी 10वी झाल्यानंतर भोसरीत आलो. मॉडर्न कॉलेजला मी जॉइन झालो. बहिणीकडे राहायला होतो. जाऊन येण्याचा आणि जेवणाचा प्रश्न सुटला होता. परंतु जाण्या-येण्यासाठी लागणारे, पासासाठी लागणारे ₹60 हे काही दाजींकडनं मागणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणजे आत्मनिर्भर भारत ही गोष्ट फार अलीकडची आहे. पण त्यावेळेपासून माझ्या मनामध्ये, की आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. ज्या बहिणीने आपल्याला राहायला जागा दिली आणि 2 वेळेचं जेवण दिलं, पण पासासाठी लागणारे पैसे आता बहिणीकडे आणि दाजीकडे मागायचे नाहीत. म्हणून मी 4 मुलं घेऊन भोसरी परिसरामध्ये क्लास सुरू केला. ते 4 मुलं सुद्धा आमचे दाजी संपतराव साबळे यांच्याच मित्राचे होते. त्यांनी 4 मुलं दिली. एक गाववाले दरेकर म्हणून आहेत, वाल्मिकराव दरेकर. त्यांनी 6x4 ची एक रूम आम्हाला अभ्यासाला दिली होती. त्या रूममध्ये आम्ही 4 मुलांना घेऊन हा क्लास सुरू केला. त्यावेळची फी होती, म्हणजे 1991 ला सुरू केला. त्यावेळची फी होती ₹15 आणि ₹15 का, तर 4 गुणिले 15 ₹60 आम्हाला मिळावेत आणि त्या ₹60तून पासासाठी लागणारा खर्च, म्हणजे पीएमटीने इथून ते मॉडर्न कॉलेजला ₹60 लागत होते. ते ₹60 मिळावे, त्या आत्मनिर्भरतेसाठी हा क्लास सुरू केला. तो कॉलेज चालू असतानाही तो सुरूच राहिला. कॉलेज झाल्यानंतर एम-एससी झालो, बी-एड झालो आणि क्लासच्या जे मी प्रेमात पडलो किंवा क्लास
ही जी माझी उपजीविकेचं सुरुवातीचं साधन होतं. त्यानंतर मी पुण्याच्या निगडीच्या मॉडर्न कॉलेजमध्ये, मॉडर्न हायस्कूलमध्ये सेवा पण केली, 2 वर्ष जॉब पण केला. परंतु क्लास ही माझी पहिली प्रायोरिटी राहिली आणि केवळ पासासाठी म्हणून ₹60 मिळावेत यासाठी हा क्लास सुरू केला आणि आज त्या क्लासला ते 30 वर्ष पूर्ण होऊन 31व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो आहोत आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो, की मला क्लास सोडून इतर कोणतंच क्षेत्र मला खरं तर आवडलं नाही. मला क्लास हीच माझी प्रायोरिटी राहिली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन मग तुम्हाला परत मी प्रश्न विचारायला मोकळीक देतो. सूत्रसंचालकाची जी जडण-घडण आहे ती एक अर्ध्या 2 मिनिटामध्ये किंवा दीड 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो. आम्हाला क्लासमध्ये जसं तुम्हाला छंद आहे, की वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आणून आपल्या श्रोतृवृंदांना काहीतरी छान मेजवानी द्यायची. तर मलाही मी चांगलं काहीतरी ऐकलं, चांगलं काहीतरी कुठे पाहिलं, तर ते माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणण्याचा माझा प्रयत्न होता. आणि मग एका कार्यक्रमाला मी गेलो, तिथे पद्मश्री नारायण सुर्वे आलेले होते आणि नारायण सुर्वे त्यांचं ते भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली, ही कविता आम्हाला शिकायला होती. विठ्ठल वाघ होते तिथे आणि मग जे संयोजक होते त्यांना मी विनंती केली, की तुम्ही कृपा करून माझ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना नारायण सुर्वे, वय वर्ष 83, मला नारायण सुर्वेंना क्लासवर आणायचे बक्षीस समारंभासाठी. संयोजकांनी म्हटले, "ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना घेऊन येऊया." नारायण सुर्वे आले क्लासच्या तिथे. नारायण सुर्वे आल्यानंतर त्यावेळेला क्लासचा संचालक म्हणून, जसं आता तुमचा YouTubeचा संचालक म्हणून तू सूत्र सगळी हातात घेतोय, तशी त्यावेळची सूत्र मी हातात घेतली होती आणि मी एक शाब्दिक कोटी नारायण सुर्वे यांच्यावरती केली होती. आणि ती कोटी अशी होती, कार्यक्रम होता 4 वाजता आणि मी असं म्हणालो विद्यार्थ्यांना, की खरं तर हा कार्यक्रम आपल्याला सकाळी सुद्धा घेता आला असता, पण आपण मुद्दामून घेतलाय हा कार्यक्रम संध्याकाळी. त्याचं कारण असं आहे, की सकाळी आपल्याला सूर्यनारायण असतात, त्यांचं दर्शन घडतं आणि संध्याकाळी नारायण सुर्वे आपल्याकडे जर आले, तर आपण या संध्याकाळच्या वातावरणात सुद्धा तेजाने तेजाळून निघू. आणि त्या कालावधीत मी जे काही बोललो, जसं आता तुम्ही बोललात ते नारायण सुर्वेंना आवडलं, आमचे पुरुषोत्तम सदाफुले मामा त्यांना आवडलं आणि मग त्यांनी त्याच्यानंतरच्या मला वाटतं 8वा किंवा 9वा गदिमा कविता महोत्सव असेल, तो भोसरीमध्ये भरला होता. त्याची जबाबदारी आदरणीय पुरुषोत्तमजी सदाफुले यांनी दिली. त्या कार्यक्रमाला विठ्ठल वाघ, अमू शिंदे, कवी दत्ता हलसगीकर असे मान्यवर मंडळी होते आणि सूत्र माझ्या हातात होती. आणि मग त्या गदिमांचं पुस्तक आणून मी बऱ्यापैकी तयारी पण केली आणि आईचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या काही विषय असतील, काही कोट्या असतील, काही कोटेशन असतील, ती मी घेतली आणि तो कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटापर्यंत छानपैकी नेला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते माननीय विठ्ठल वाघ. विठ्ठल वाघांनी माझ्या म्हणजे जवळ बोलावून घेतलं आणि कानात सांगितलं, "बाळ, छान कार्यक्रम करतोयस. असाच तू कार्यक्रम करत राहा. तुला शुभेच्छा." आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जाहीररित्या, खरं तर मला कुठली ट्रॉफी माझ्याच नावाने बनवलेली नव्हती. सूत्रसंचालकाचा सन्मान फारसा कधी कुणी करत नाही. पण त्या कार्यक्रमात विठ्ठल वाघांनी त्यांना मिळालेली शाल आणि त्यांना मिळालेली ट्रॉफी ती मला माझ्या खांद्यावर घालून ती मला ट्रॉफी दिली आणि माझ्यातला सूत्रसंचालक तेव्हापासून सुरू झाला. कुणाल. खरंच खूप प्रेरणादायी प्रवास म्हणावा लागेल सर. कारण असं म्हणतात, की कोणत्याही यशस्वी व्यक्तीचं जर आपण जीवनचरित्र जर वाचन जर करायला सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये अनेक संकटं असतात, अनेक अडथळे असतात. पण त्या व्यक्तीमध्ये जर जिद्द असेल, तर नक्कीच तो त्याच्यावरती मात करून यशस्वी होत असतो, यात मात्र शंका नाही. सर, मुळात आजचा हा जो मुलाखत सत्र आहे, तो एका विषयाशी निगडीत आहे आणि त्या विषयाभोवतीच आपण आता प्रश्नावली तयार केलेली आहे आणि त्या प्रश्नाभोवतीच आपण आता उत्तरे द्यावी असं आम्हाला अपेक्षित आहे. सर, यशाचं रहस्य काय? ह्या संदर्भात अनेकांना अनेक गैरसमज असतात किंवा मग अनेकांना काहीतरी अंधश्रद्धा देखील असते, की बाबा हे केलं तरच मला यश मिळेल किंवा मग ही अंगठी घातली, हा दोरा घातला किंवा मग हेच कार्य केल्यानंतर मला यश मिळेल असे अनेकांचे समज असतात आणि त्यामुळे हा समज मनातनं काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जसं सरांनी सांगितलेलं आहे, श्रोतेहो, मी आपल्याला अजून खरंय. एक गोष्टीची नक्कीच परिचित करून देईल, की सर सूत्रसंचलनाचे अंतरंग या पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत आणि त्यामुळे आपण नक्कीच कधी आपण कोणत्या बुक स्टोअरला गेलात किंवा अप्पा चौकात जर गेलात, तर आपण नक्कीच हे पुस्तकाचं वाचन करा. ज्यांना सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच एक चांगला उपाय ठरू शकेल आणि ते नवीन-नवीन गोष्टी याच्यातनं नक्कीच शिकू शकतील. परत येऊयात आपल्या प्रश्नाकडे. तर आपण म्हणत होतो, की यशाचं रहस्य हे नक्की काय असतं? तर ते सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, की आपल्या जीवनातील किंवा जीवनाची पंचसूत्री असतात. म्हणजेच संघर्ष, संयम, समर्पण, सेवा आणि सकारात्मकता.
म्हणजेच काय, की ह्या पंचसूत्री आपण व्यवस्थित जर पाळल्या किंवा ह्या आपल्या जीवनामध्ये आपण जर अंगीकारण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं, की आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. यात तीळमात्र शंका नाही. मी सरांना विनंती करतो, की सर आपल्या जीवनाचा अनुभव खूप मोठा आहे, प्रदीर्घ अनुभव आहे मुळात आणि त्या अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांशी रोजचा आपला संवाद होत असतो. तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संवाद तुटलेला होता. येतोय आवाज कुणाल? ओके. तर सुरू करूया? जीवनाची पंचसूत्री सर मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही हो, हो. संघर्ष, संयम, समर्पण, सेवा आणि सकारात्मकता ह्या संदर्भात प्रत्येक पैलूला अगदी थोडक्यामध्ये सांगावं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. येस, त्यामुळे येस. आपण या येस. पंचसूत्रींबद्दल सांगावं. सर. येस, येस. येस, कुणाल, अगदी माझ्या आवडीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहेस. त्याच्या अगोदर सूत्रसंचालनाचे अंतरंग या पुस्तकाचा तू उल्लेख केला. हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं आपल्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये, जेव्हा प्रकाशित झालं, त्याच दिवशी त्याच्या निम्म्या प्रती म्हणजे 1000 प्रती छापलेल्या होत्या. त्यातल्या 500 प्रती त्याच ठिकाणी तिथेच खपल्या होत्या. त्याची दुसरी आवृत्ती आता काढायची वेळ आलेली आहे. पहिली आवृत्ती आता जवळ-जवळ संपलेली. कुठल्या दुकानात पुस्तक ठेवलं नव्हतं. फक्त अशा ज्यांना कळालं त्यांनी प्रत्यक्ष माझ्याकडून घेऊन पुस्तक घेतली आणि याच्यावरती बुक ऑनलाईन बुकचे जे आहे ना bookganga.com त्याच्यावरती आणि मला पर्सनली भेटून कुठल्याच पुस्तकात मला पुस्तक ठेवायची गरज लागली नाही. आता ती पुस्तकं संपलेली आहेत आणि त्याला उत्तम चांगला प्रतिसाद आहे. आणि पुस्तकाचा विषय निघाला म्हणून तुझ्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी दुसरी प्रत तर त्याची येईल. पण आता या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये म्हणजे तू विचारलेला जो प्रश्न आहे की त्याच्यातला पहिला मुद्दा आहे सकारात्मकता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे आपला. आता खरं तर सगळ्यांना बोर झालंय. खूप खूप लोकांना कंटाळा आलाय आणि पुन्हा लॉकडाऊन म्हणलं की त्याचा भयंकर त्रास होतो लोकांना. लोकं फ्रस्ट्रेशनमध्ये आली. पण मी सांगू का, मी मागच्या लॉकडाऊनमध्ये याचं मुक्ताईचे ताटीचे अभंग आदरणीय गेठे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ताटीचे अभंग आणि मुक्ताईचं चरित्र हे 350 पानाचं पुस्तक मी लिहून म्हणजे हाताने लिहून झाले. आता ते टायपिंगला गेले, प्रिंटिंगला गेले आणि आता दुसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि कालच गुढीपाडव्याला मी याचे नारद भक्तिसूत्र हे लिहायला घेतलंय आणि त्याच्या जोडीने सकल संतांचं चरित्र आहे. जवळजवळ एक 20-22 महाराष्ट्रातल्या नामवंत जे संत आहेत त्यांचं चरित्राला एक संक्षेपाने ते चरित्र लिहिण्याला सुरुवात केलेली. थोडक्यात सकारात्मकता येणाऱ्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आले ना लॉकडाऊन, मिळालेला ना वेळ, चला त्या वेळेचा एक चांगला उपयोग करून घ्यायचा. मी एक गमतीशीर वाक्य नेहमी सांगत असतो, की संधी ही जी आहे ना संधी, ही पुढून झिपरी असते आणि मागून टकली असते. हा विनोदाचा भाग आहे. पण हसायला येईल कदाचित राजश्रीताईंना, की सर काय शब्द वापरतायत. ही गावाकडचे शब्द आहेत. संधी ही पुढून झिपरी असते आणि मागून टकली असते. खरं तर माझ्याकडे पाहिल्यावर माझं उलटं आहे. पण विनोदाचा भाग सोडून द्या, की संधी पुढून झिपरी आहे. झिपरी म्हणजे पुढून केस आहेत. ती आली तर ती समोरून पकडता येते. एकदा निघून गेली ना, की ती मागून तुम्ही कितीही टच करा, कारण ती मागून टकली आहे आणि ती पकडता येत नाही. तेव्हा हे लॉकडाऊन आहे. आता परत परत इतका निवांत वेळ आपल्याला मिळणार नाही म्हणून सकारात्मक राहा. संकट आहे तो, पण संकट या शब्दाचाच अर्थ मुळात काय आहे? संग म्हणजे चांगला आणि कट म्हणजे कटकार असतात. हा एक कटच आहे, पण तो चांगला कट आहे. आणि त्या चांगल्या कटाचा उपयोग जर आपण केला, तर मला असं वाटतं, की आपण कोणत्याही याला तोंड देऊ शकतो. नंबर 1. नंबर 2, माझ्या पंचसूत्रीचा जो उल्लेख तू केलास, त्याच्यातली पहिला जो भाग आहे, तो म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये एक प्रकारचा संघर्ष पाहिजे. संघर्षाशिवाय यश नाही. म्हणजे माझं जीवन घ्या किंवा जगातल्या कोणाचंही जीवन घ्या आणि संघर्षाशिवाय एखाद्याला कोणाला यश मिळालं, तर ते मला वाटतं ते यश शाश्वत टिकाऊ स्वरूपाचं नसतं. त्यामुळे संघर्ष पाहिजेत. माझ्या जीवनात 10वी पर्यंत संघर्ष, त्याच्यानंतर संघर्ष आणि अजूनही संघर्ष चालू आहे आणि मी संघर्षाला अगदी निमंत्रण देतो, की तू ये. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, की "जितना बडा संघर्ष, उतनी बडी जीत." किंवा संघर्ष पाहिजे आणि त्या संघर्षाला न डगमगता संयमाने तोंड देता आलं पाहिजे. म्हणजे दुसरा जो स आहे, आपल्या पंचसूत्रीतला 5 सूत्रातला जो दुसरा स जो आहे, तो आहे संयम. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये पेशन्स पाहिजे. आज कोरोनाच्या संकटात तुम्हाला आम्हाला कोण वाचवणार आहे? तर संयम वाचवणार आहे, पेशन्स वाचवणार आहे. त्यानंतर सकारात्मक दृष्टी जी आहे, ज्याचा उल्लेख आपण आता केला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह अप्रोच, जीवनाकडे पाहण्याचा कायम सकारात्मक. म्हणजे कधीच निगेटिव्हिटीला तुमच्या अंतःकरणामध्ये जागा, थारा द्यायचा नाही.
त्याचं एक माझं उदाहरण सांगतो, की 4-5 वर्षापूर्वी अति बोलण्यामुळे माझा आवाज गेला होता आणि मीच स्वतः थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये आलेलो होतो. परंतु राजश्री ताईंचा जसं अध्यात्माचा जसं अंग आहे तसं मलाही अंग आहे आणि म्हणून मी आध्यात्मिक तिकडे थोडासा वळालो आणि मग माझ्या लक्षात आलं, की अरे माझ्या वाट्या आलेला जो संघर्ष आहे, माझ्या वाट्याला आलेला जो त्रास आहे, तो माऊलींच्या वाट्याला किती त्रास आला. माऊलींना किती त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवरायांच्या वाट्याला का कमी संघर्ष आला? मग अशा वेळेला जर त्यांचा संघर्ष पाहिला, तर आपल्या पुढे काहीच म्हणजे आपल्या वाट्याला आलेली दुःख ही काहीच नाहीये. त्यामुळे आलेला संघर्ष संयमाने त्याला तोंड देणं, सकारात्मक राहणं, कायम सकारात्मक राहणं. त्यानंतर समर्पण वृत्तीने तुमच्या वाट्याला एखादं काम आलंय ना, मी शिक्षक आहे ना, मग मी शिक्षक म्हणून माझी समर्पण वृत्ती त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि शेवटचा जो महत्वाचा भाग आहे, तो जो लायन्स क्लबमध्ये आल्यानंतर मला कळाला. लायन्स क्लबचा मोटो आहे वी सर्व्ह. आम्ही सेवा करतो. मी सेवा करतो असं नाही, आम्ही सेवा करतो. त्याचा कर्तृत्व भाव आपल्याकडे घ्यायचा नाही. अध्यात्म सुद्धा आपल्याला हेच सांगतं. त्यामुळे समर्पण वृत्तीने, सेवा वृत्तीने जर आपण समाजात काम केलं, राजश्रीताईंनी उल्लेख केला, की मी काही गरीब मुलांची फी घेत नाही. तर गरीब म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, की ज्यांना आई-वडील नाही, ज्याला आई-वडील नाही, त्या मुलांची आम्ही फी घेत नाही. आणि ते हे अगदी जाहीर आजही सांगतो. आतापर्यंत सुद्धा आम्ही हेच केलं आणि कोणी गरीब असेल तर त्याचा फी मध्ये कन्सेशन आम्ही देतो. पण ज्याला वडील नाही किंवा आई नाही असे कोणीही मुलगा असू दे, किती मुलं असू द्या, स्नेहवन मधल्या मुलांना आम्ही स्वतःहून अप्रोच होऊन त्यांना त्या ठिकाणी बोलावलं. त्यामुळे सेवाभाव पाहिजे आणि हा सेवा निष्काम कर्मयोगाकडे मोडणारा पाहिजे, की आम्ही काहीतरी दिलं तर आम्हाला काहीतरी फळ मिळेल का? राजश्रीताई, अध्यात्मामध्ये सेवा ही समर्पण वृत्तीने करायची असते, काही मिळावं म्हणून नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उल्लेख करतो, की संघर्ष, त्यानंतर संयम, सकारात्मकता, समर्पण आणि सेवा ही पंचसूत्री जर तुम्ही जीवनात अवलंबली, तर यश आणि तुमच्या मागे आलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला जाऊन तुम्ही वाटचाल पुढे करू शकता. खऱ्या अर्थानं सर आपण सांगितलं आणि राजश्री त्यांनी मला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं, की सर ज्यावेळेस बोलायला लागतात, त्यावेळेस ऐकावंसं वाटतं. आजपर्यंत राजश्री त्यांनी अनेक कार्यक्रम केली, मी अनेक कार्यक्रम केली आणि मला मुळात कार्यक्रम मी एक सूत्रसंचालक म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. पण त्याहीपेक्षा असं म्हणतात, की इफ यू आर अ गुड लिस्नर, यू कॅन बी अ गुड टॉकर ऑल्सो असं म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही जास्त ऐकणारे असाल, तर तुम्हाला चांगलं बोलताही तेवढंच येत असते, यात मात्र शंका नाही. सर खरंच सांगतो, की आता तुम्ही बोलत होता, जीवनाच्या पंचसूत्रींबद्दल तुम्ही मार्गदर्शन करत होतात. ऐकावंसं वाटत होतं, की तुम्ही बोलत राहावं आणि फक्त आम्ही ऐकत राहावं. तसाच काही अनुभव आमच्या श्रोत्यांना नक्कीच आलेला असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. वेळ अगदी कमी उरलेला आहे. सर इतक्या गेली अनेक वर्षांपासून तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांना जीवनाचा खरा मार्ग काय आहे किंवा यशाकडे मार्ग काय आहे तो तुम्ही दाखवत असतात. तर तरुणांची स्वप्ने मोठी आहेत सर, पण आव्हानंही तेवढीच मोठी आहेत. मग ह्या आव्हानांवरती मात करत किंवा मग ह्या आव्हानांवरती मात करत ती मुलं यशस्वी कशा पद्धतीने होऊ शकतील, ही तरुण जो वर्ग आहे तो यशस्वी कशा पद्धतीने होऊ शकेल, कोणता दृष्टिकोन आहे तो त्यांनी बाळगला पाहिजे, या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? माझा मुळात हा दुसरा प्रश्न आहे. यालाच एक जोडून मी तिसरा प्रश्न सुद्धा विचारतो, जो आपल्या सर्वांना अपेक्षित आहे, की सध्या परीक्षांसंदर्भात फार मोठा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. 10वी-12वी ची परीक्षा होईल की नाही होईल बिकॉज ऑफ कोरोना ची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर यामुळे अनेक विद्यार्थी ताणतणावाच्या खाली चाललेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी मुळात काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करा. धन्यवाद. दोन्ही प्रश्न खूप चांगले. कमीत कमी वेळेमध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. पहिला प्रश्न आहे जो आव्हानाचा. सूत्रसंचालक असल्यामुळे असे काही वेळेला कोट आठवतात. एक कोट जो मला आवडला या संदर्भातला, तो सांगून मी माझ्या उत्तराला सुरुवात करतो. आव्हाने असतील 100 पण आयुष्य ही 100 नंबरी सोनं आहे. आव्हानं असतील 100 पण आयुष्य ही 100 नंबरी सोनं आहे. भिंती पडल्या, सेतू आले, हा नव्या जगाचा ओनामा आहे. भिंती पडल्या, सेतू आले, हा अगदी नव्या बरोबर. जगाचा ओनामा आहे. खरं सांगतो दोस्त, तुझ्या माझ्यातही दडला एक ओबामा आहे. तुझ्या माझ्यातही दडला एक ओबामा आहे. मग मला सांगा, की ओबामा सारखा मनुष्य असेल, अब्राहम लिंकन सारखा मनुष्य असेल किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी व्यक्तिमत्व असतील, ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांकडे पाहिलं, फार जाऊ द्या, स्वामी विवेकानंदांचं चरित्र थोडंफार अभ्यासलं, फार नाही डिटेलमध्ये अभ्यासलं तर तुम्ही कुठल्या कुठे जाल. पण स्वामी विवेकानंदांचा एक विचार, माऊलींच्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातला एक विचार जर तुम्ही अवलंबिला, वाचला, अंगीकारला, तर तुम्हाला जगातली कोणतीच आव्हानं तुम्हाला अगदी क्षुल्लक वाटतील, असे हे विचार आहेत. त्यामुळं
तुम्हाला आव्हानांना सामोरं जायचं असेल, विशेषतः तरुण पिढीला मी सांगेल, की बऱ्याच वेळेला हल्ली काय झालंय ह्या डिजिटलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती मागे पडली. तर ह्या माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे, की तुम्ही करियर ओरिएंटेड जरूर राहा. करियरशी रिलेटेड तुम्हाला जे काही करायचं ते करा. पण आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंदांसारखे किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका चांगल्या चरित्रकर्त्याचं चरित्र जरूर तुम्ही वाचा, जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचा. महानायक कादंबरी माननीय विश्वास पाटलांनी लिहिली, सुभाष बाबूंच्या वरती लिहिलेली आहे, ती वाचा. अशा अनेक चरित्रात्मक ग्रंथातून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दिशा मिळून जाईल. त्यामुळे पुस्तक तुम्हाला तुमचं मस्तक सशक्त ठेवील आणि त्या पुस्तकातून तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. दुसरी गोष्ट तरुणांना माझा एक महत्वाचा एक सजेशन राहील, की काय म्हणू आपण त्याला, अल्प याच्या मागे तुम्ही लागू नका. म्हणजे शॉर्टकटच्या मागे लागू नका. एक फोन आल्यामुळे डिस्कनेक्ट झाला. कारण यशाला कुठलंही शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळवलेलं यश जे आहे ते कधीच तुम्हाला कायमस्वरूपी टिकून राहत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा. पुस्तकं भरपूर वाचा. विश्वासराव नांगरे पाटलांचं मन में है विश्वास किंवा आता नवीन आलेलं कर मैदान हर फतेह, कर हर मैदान फतेह हे पुस्तक तुम्ही वाचा. या एका पुस्तकातल्या एका कोटेशन मधून तुम्ही वाटचाल करत राहाल. दुसरं युवक या शब्दाचा अर्थ म्हणजे युवकाकडे काय पाहिजे, युधिष्ठिराची ज्ञान लालसा पाहिजे. युधिष्ठिराचं ज्ञान पाहिजे, कर्णाचं दान पाहिजे आणि वशिष्ठाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे युवक या शब्दाची जर आपण फोड केली तर युधिष्ठिर याची ज्ञान लालसा पाहिजे, वशिष्ठांचं ज्ञान पाहिजे आणि कर्णाचा दान पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे थोडंसं जरी असेल ना तरी देण्याची वृत्ती पाहिजे. तू एक चांगला शब्द वापरला की जेव्हा आता मी एवढं बोलतोय, पण हे बोलताना मी हजारो म्हणजे जवळजवळ 1,500 ते 2,000 पुस्तकांचं वाचन केलंय आणि हे अभिमानाने सांगत नाहीये, मी फार नम्रतेने सांगतोय. आदरणीय आपले विजयजी भटकर यांनी 70,000 पुस्तकाचं वाचन केलं आणि त्यानंतर त्यांनी असं विधान केलं की 70,000 पुस्तकं वाचण्यापेक्षा मी गीता वाचली असती ना तर मला पुरेसं होतं. त्यामुळे आपला जो धर्मग्रंथ आहे ना, सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये आहेत आणि अध्यात्म हे काय म्हातारपणी करायचा विषय नाहीये. तरुणांनी गीता वाचली पाहिजे, तरुणांनी स्वामी विवेकानंद वाचले पाहिजेत. तर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा म्हणजे हा अंधश्रद्धेचा भाग नाहीये की कुणाला असं वाटेल की युवकांना दुसरं काय वाचायचं सांगून तुम्ही गीता वाचायला काय सांगताय आणि मग एखादा दुसऱ्या धर्माचा असेल तर त्याला गीता वाचायला काय सांगताय. हा अजिबात विषय नाहीये. गीता हा आपला हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ आहे म्हणून वाचा असं नाही. तर जीवनातल्या पहिल्या श्वासापासून तर अखेरच्या श्वासापर्यंत पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या गीतेमध्ये आहेत, उपनिषदामध्ये आहेत. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही उपनिषद जर वाचायला लागले तर वेदांत ज्याला आपण समजतो, गेल्या काही वर्षात मी जवळजवळ 8 ते 9 उपनिषदांचा आदरणीय गुरुवर्यांच्या माध्यमातून अभ्यास केलाय. वेळ कमी असल्यामुळे मी फार त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण अध्यात्म हे म्हातारपणी करायचं नाहीये. अध्यात्म हे आत्ता करायचं आहे आणि अध्यात्म तुम्हाला या कोणत्याही संकटात, कोरोनाचं संकट असू दे, मृत्यू समोर आहे आपल्या, म्हणजे पुढच्या 2 मिनिटात किंवा पुढच्या क्षणाला माझा मृत्यू होणार आहे, तरी मी आता निर्भय आहे आणि या निर्भयाचं कारण आहे अध्यात्म. दुसरं आता तुझ्या विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर की आत्ताच्या कालावधीमध्ये मुलं फार कन्फ्यूज आहेत. कारण का? तर सीबीएसई वाल्यांनी 10वीच्या परीक्षा कॅन्सल केल्या, 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. अभ्यासू मुलांना आत्ता अभ्यास केला. काय असतं ना, ज्यांनी खूप अभ्यास केलाय ना त्याला ती परीक्षा कधी एकदाची होते आणि कधी एकदाच आपण त्याच्यातनं मुक्त होतोय आणि पुढचा टप्पा गाठतोय असं असतं. पण दुर्दैवाने संकट अतिशय भयंकर आहे. त्यामुळे सरकारचा सुद्धा नाईलाज आहे. पण विद्यार्थी मित्रांना किंवा तरुणांना माझं सांगणं आहे की अजून तुम्हाला 1.5-2 महिना मिळालाय ना, हरकत नाही. तुम्ही या क्षणी गाफील राहू नका. कारण पानिपत कसा झालं माहितीये? पानिपतचा रणसंग्रामाची अपयशाची अनेक कारणं आहेत. त्या क्षणी आपण गाफील राहिलो. त्या क्षणी शेवटच्या क्षणापर्यंत आपला 100% आपला विजय होता. परंतु गाफीलपणा आपल्याला नडला. काही अनेक कारणं असतील. त्यामुळे आयुष्यातल्या किंवा या परीक्षामध्ये आपलं पानिपत व्हावं असं वाटत नसेल, तर मिळालेला जो अंतिम टप्पा जो आहे किंवा जे काही तुम्हाला वाढीव क्षण मिळालेले आहेत, तिथं गाफील राहू नका. तुम्ही अधिक जोमाने कामाला लागा. अधिक सक्षमतेने अभ्यास करा. अधिक केलेली रिव्हिजन एकदा रिव्हिजन केली, पुन्हा एकदा रिव्हिजन करा, पुन्हा करा. कारण पुन्हा रिव्हिजन केली तर तुम्हाला ते परीक्षेला ताजं, कारण शेवटी ताजं हेच लक्षात राहतं. मला सांगा की आपण 4-5 दिवसापूर्वी चर्चा केली, पण एक मुलाखतीच्या आधी जे 2-3 मिनिटं किंवा दुपारी आपण जे काही बोललो ते जसं तुझ्याही आणि माझ्या चांगल्या लक्षात राहतं तसंच परीक्षेचं आहे. त्यामुळे ताजं वाचन चालू ठेवा. मनामध्ये किंवा कुणालाही नैराश्याचं ढग तुमच्या अंतःकरणामध्ये फिरकूही देऊ नका. ईश्वर आपल्या बरोबर आहे.
सगळे चांगली सकारात्मकता आपल्या बरोबर आहे, साधू संतांचे विचार आपल्या बरोबर आहेत आणि अशा ह्या सगळ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळं कायम आई वडिलांच्या आशीर्वादाच्या छायेखाली तुम्ही राहील. मिळालेला वेळ माझं अजून एक वाक्य सांगतो आणि तुला समारोपाला मी संधी देतो, कारण वेळेचं भान मलाही आहे. कारण वेळ माझं असं म्हणणं आहे की मी एकदा आपल्या एका रात्र शाळेतल्या शिकणाऱ्या सातारच्या मुलीचं वाक्य वाचलं आणि मी ते माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि मी ते वाक्य कायम सगळीकडे सांगत असतो. त्या मुलीचं असं वाक्य होतं, की ती रात्र शाळेत शिकणारी मुलगी पहिली आली. तिला असं विचारलं, "तुझ्या यशाचं रहस्य काय?" जसं मला आता विचारलं. तर तिने सांगितलं, "मी वेळेचा सदुपयोग केला." आणि तिचं वाक्य असं आहे, की "कारण नसताना स्वतःचा वेळ वायाला घालवणे म्हणजे टप्प्याटप्प्याने केलेली आत्महत्या आहे." हे त्या मुलीचं वाक्य आहे. इट इज अ स्टेप बाय स्टेप सुसाईड. वेळ वायाला घालवणं, स्वतःचा वेळ वायाला घालवणं म्हणजे टप्प्याटप्प्याने केलेली आत्महत्या आहे. हे त्या मुलीचं वाक्य आहे. आणि पुढचं अर्धवाक्य माझं आहे, जर स्वतःचा वेळ वायाला घालवणं ही आत्महत्या असेल, तर कारण नसताना दुसऱ्याचा वेळ वायाला घालवणं हा टप्प्याटप्प्याने केलेला खून असू शकतो. त्यामुळे आपण स्वतःचाही वेळ कधी वायाला घालवू नये आणि कारण नसताना दुसऱ्याचाही वेळ वायाला घालवू नये. वेळेचा सदुपयोग करा. कारण गेलेली वेळ आयुष्यात जगातली कोणतीच शक्ती परत आणू शकत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा लांबली, काही जरी झालं, कॅन्सल झाली तरी अभ्यास व्हायला जात नाही. तुम्ही वाचलेलं ज्ञान कधी व्हायला जात नाही. परीक्षेसाठी अभ्यास करू नका. ज्ञान संपादन करण्यासाठी अभ्यास करा. कुणाल, ओव्हर टू यू. अगदी खूप अ, मोठं ज्ञान या ठिकाणी सरांनी दिलेलं आहे आणि मुळात राजश्रीताई आपला मला नक्कीच सांगावसं वाटेल, की आतापर्यंतच्या आपल्या मुलाखत सत्रामधील पहिले असे व्यक्तिमत्व असतील, की ज्यांनी अगदी थोड्या कालामध्ये आपल्या श्रोत्यांना खूप खिळवून ठेवलं आणि सर आपलं हे वाक्य नक्कीच काही कालामध्ये खूप प्रसिद्ध होईल. म्हणजे वेळेचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, ते टाईम मॅनेजमेंटसाठी आपली हे एकच वाक्य पुरेसे आहे. मी राजश्रीताईंकडे जातो. आपल्याकडे काही मिनिटं शिल्लक आहेत. मी राजश्रीताईंकडे जातो, की त्यांनी पुढचा प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर मग आपण समारोपाकडे जाऊया. राजश्रीताई. सर मला तुमचं जे व्यक्तिमत्व जे परिचित आहे, तर आपण शिक्षक आहातच. कोचिंग क्लासच्या माध्यमातून आपलं जे नावलौकिक आहे शारदा कोचिंग क्लासच्या माध्यमातून. पण आपले काही मी प्रवचनाचे फोटोही पाहिलेले आहे Facebookला, काही ऑडिओ ऐकलेले आहेत. आणि मगाशी आपण जसं सांगितलं अध्यात्माचं महत्त्व. मी स्वतःही श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहे. मीही अध्यात्माला खूप मानते. तर मला असं सांगायचंय तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरीमधले ज्ञान आणि भगवद्गीतेमधले जे मगाशी तुम्ही बोलताना भगवद्गीतेचा उल्लेख केला, तर भगवद्गीतेमधले काही श्लोक ह्याचा आपण जर सारांश घेतला, तर याचा आपल्याला समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी म्हणा किंवा आता जी कोविडची परिस्थिती झालेली आहे, निगेटिव्हिटी पसरलेली आहे. तर एक सामाजिक भान म्हणून सामाजिक काय बदल होऊ शकतो या सगळ्या अध्यात्माचा? नक्कीच. खूप छान प्रश्न आहे ताई. याचं 2च हं, मिनिटात मला उत्तर द्यायचंय, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. खरं तर ह्या तुमच्या हं. या प्रश्नावरती सॉरी, मध्येच फोन आला. त्याच्यात आपल्या काही अर्धा सेकंद गेला. तर ह्याच्यावरती प्रवचन करता येईल एवढा मोठा विषय आणि पुन्हा कदाचित आपण संत विचारांच्या वरती येऊया. पण एक वाक्य तू या ठिकाणी पुन्हा एकदा, कुणाल तू सूत्रसंचालक आहे म्हणून तुझ्यासाठी एक वाक्य सांगतो, की महाराष्ट्रात आहेत संत. नीट लक्ष देऊन ऐका. महाराष्ट्रात आहेत संत, संतांनी निर्माण केलेत ग्रंथ, ग्रंथ दाखवतात पंथ. त्या पंथाने वाटचाल केल्यावर प्राप्त होतो भगवंत. भगवंत मिळाल्यानंतर, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर होतो जीवन मरणाचा अंत आणि म्हणून माझा महाराष्ट्र श्रीमंत. असं वाह! हे संतांची भूमी असणारं हे हे भूमी आहे आणि हं, तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये मी मगाशी सांगितलं, तर केवळ आणि केवळ संतांचे विचार हेच आपल्याला फक्त या कोरोनाच्या संकटात नाही सांगत मी. जीवनातल्या प्रत्येक संकटामध्ये जीवनात. तुम्हाला कायम आनंदी ठेवण्यासाठी केवळ आणि केवळ संत विचार आहे. तुमचं ज्ञान, तुमचं विज्ञानाला मर्यादा आहे. विज्ञानाला मर्यादा आहे. इंजेक्शनला मर्यादा आहे. तुम्ही एक इंजेक्शन शोधलं ना, तर त्याचा पुढचा व्हायरस लगेच तयार होतो. म्युटेशन होतंय. कोरोना व्हायरसने आपलं रूप बदललंय आता आणि म्हणून तो अधिक भयावह आहे. येस. पण इतक्या वर्ष झाली तरी न मिटणारे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संत विचार जाणार नाही. त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, जोपर्यंत संत विचार आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. तर चंद्र सूर्यांना मर्यादा आहेत. अशा या संत विचारांचं पाईक होणं आणि शिक्षक काही होऊ शकतो मॅडम. शिक्षक हा मुलाखतकार होऊ शकतो. शिक्षक हा राष्ट्रपती होऊ शकतो आणि प्रवचन हा तर
हाच एक आवडीचा खरं विषय. तर अंतिम आपला टप्पा आहे. शिक्षक काही होऊ शकतो आणि एकदा ज्याला बोलण्याची कला आहे तो व्याख्याता होऊ शकतो, तो मुलाखतकार होऊ शकतो, तो लेखक होऊ शकतो. सगळी अंग त्याला प्राप्त होतात. पण पुन्हा एकदा समारोपाच्या 1 मिनिटाकडे जाऊन सांगतो, की आयुष्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून देव सुद्धा देवभूमी उत्तरेकडची आहे. पण देव उत्तरेकडे असला ना तरी देवाला जेव्हा काही टेन्शन येतं ना, तेव्हा तो महाराष्ट्रात येतो. तो संतांच्याकडे येतो. म्हणून जगद्गुरु तुकोबांना परमात्मा पांडुरंग परमात्मा साक्षात भेटायला आले, घेऊन गेले. माऊलींना भेटायला, माऊलींच्या समाधीच्या वेळेला तर साक्षात पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं. इतके संतांचं महात्म्य मोठं आहे. साक्षात जगाचा हो. चालक करता जिथे संतांच्या चरणी विलीन होतो, अशा संत विचारांना आपण आपलं जीवन समर्पित करावं आणि महाराष्ट्रात जन्माला आलोय, तर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्याशिवाय मरू नये आणि मेला तर त्याला काही जीवनात अर्थ नाही. हे असं म्हणून पुन्हा ही सगळी माझी जे विचार आहेत ते रामकृष्ण अ, हरी किंवा आपल्या सर आपल्याला विचारधारेला धरून मी आहेत. थोडं वेळ हां. थांबवतो आहे कारण आपण आपल्या विचारांची संपत्ती एवढी मोठी आहे की राजश्री आणि कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलचा हा भाग आपल्याला कमी पडेल. त्यामुळे आपण याचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे राजश्रीताई आपण आणखी काही जे प्रश्न आहेत की जे प्रश्न राहिले होते ते आणखी आपण विचारणार आहोत आणि याचा दुसरा भाग आपण प्रदर्शित करूया. त्यामुळे आपण ही मुलाखत यापुढेही कंटिन्यू करणार आहोत. श्रोते हो, याचा दुसरा भाग सुद्धा आपण नक्कीच पहा आणि आपल्याला हा भाग कसा वाटला असेल ते आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शन एक मध्ये प्रश्न कळवा. राहिला आत्ताच अजून. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद श्रोते, आपण आपल्यासोबत जोडला गेलात. ह्याच मुलाखतीचा पुढचा व्हिडिओ आपल्याला लवकरच प्राप्त होईल.